नमस्कार मैत्रिणींनो, एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिकेसाठी महत्त्वपूर्ण असलेला घटक ICDS कायदे या विषयाअंतर्गत लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 म्हणजेच पॉक्सो ॲक्ट वरती आधारित अतिसंभाव्य सराव प्रश्नसंच पाहणार आहोत। ठीक आहे, सो जास्त वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न आहे, लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 केव्हा अंमलात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे 14 नोव्हेंबर 2012। पॉक्सो ॲक्ट किंवा लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 हा कायदा 14 नोव्हेंबर 2012 रोजी अंमलात आलेला आहे। कायदा केव्हा अंमलात आला हा दिनांक सुद्धा महत्त्वाचा असतो आणि तो कलम 1 मध्ये दिलेला असतो। कलम 1, प्रत्येक कायद्याच्या कलम 1 मध्ये त्या कायद्याचं नाव, त्याचा विस्तार, कायद्याचा प्रारंभ म्हणजेच कायदा अंमलात आलेला दिनांक दिलेला असतो। ठीक आहे, त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न, लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील प्रकरण 8 मध्ये कोणती तरतूद करण्यात आली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे विशेष न्यायालयाची कार्यपद्धती। लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियमातील प्रकरण 8 मध्ये विशेष न्यायालयाची कार्यपद्धती देण्यात आलेली आहे। लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 2D नुसार बालक म्हणजे, या प्रश्नाचं उत्तर आहे 18 वर्षाखालील कोणतेही बालक। लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 2D मध्ये बालक या शब्दाचा अर्थ किंवा व्याख्या देण्यात आलेली आहे आणि या अधिनियमानुसार बालक म्हणजे 18 वर्षाखालील कोणतेही बालक। ठीक आहे, त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न, संयुक्त राष्ट्रसंघाच्या बाल हक्क संहितेला भारताने केव्हा मान्यता दिली? या प्रश्नाचं उत्तर आहे 11 डिसेंबर 1992। संयुक्त राष्ट्रसंघाच्या बाल हक्क संहितेला भारताने 11 डिसेंबर 1992 रोजी मान्यता दिलेली आहे। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, भारतीय संविधानातील कलम डॅश डॅश नुसार बालकांसाठी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार राज्यांना आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे कलम 15(3) नुसार। भारतीय संविधानातील कलम 15(3) नुसार बालकांसाठी विशेष तरतूद करण्याचा अधिकार राज्यांना देण्यात आलेला आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न, लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील प्रकरण 2 डॅश बाबींशी संबंधित आहे। या प्रश्नाचं उत्तर आहे बालकाच्या विरोधात लैंगिक अपराध। लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम यामधील प्रकरण 2 हे बालकांच्या विरोधात घडलेल्या लैंगिक अपराधासंबंधित आहे। कलम 3 ते कलम 12 हे प्रकरण 2 अंतर्गत येतात। बालकांवरील लैंगिक हल्ले व त्यांच्या शिक्षा या प्रकरणामध्ये देण्यात आलेल्या आहेत आणि हा जो प्रकरण 2 आहे तो आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न, लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 3 मध्ये कोणती तरतूद करण्यात आली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे आंतरभेदी लैंगिक आघात किंवा हल्ला। कलम 3 मध्ये आंतरभेदी लैंगिक हल्ला किंवा आघात, ज्याला इंग्लिशमध्ये पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट म्हटलं जातं, याचा अर्थ देण्यात आलेला आहे। या गुन्ह्यासंदर्भात जी शिक्षा आहे ते कलम 4 मध्ये देण्यात आलेली आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न, लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 4 नुसार लैंगिक अत्याचारासाठी खालीलपैकी कोणती शिक्षा होईल? या प्रश्नाचं उत्तर आहे कमीत कमी 10 वर्षे ते आजीवन कारावास व द्रव्यदंड। हा अपराध 16 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकाच्या संदर्भात किंवा बालकासोबत घडला असेल तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीला कोणती शिक्षा होईल किंवा ती व्यक्ती कोणत्या शिक्षेस पात्र असेल? तर ती व्यक्ती कमीत कमी 20 वर्षे ते आजीवन कारावास व द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र असेल। ही शिक्षा कोणत्या कलमात देण्यात आलेली आहे? तर याच कलम 4 मध्ये देण्यात आलेली आहे। कलम 4 मध्ये 2 प्रकारच्या शिक्षा आहेत। लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 6 नुसार गंभीर स्वरूपाच्या लैंगिक अत्याचारासाठी खालीलपैकी कोणती शिक्षा होईल? या प्रश्नाचं उत्तर आहे कमीत कमी 20 वर्षे सश्रम कारावास ते आजीवन कारावास व द्रव्यदंड किंवा मृत्यूदंड। ठीक आहे, आलं लक्षात?
गंभीर स्वरूपाच्या लैंगिक अत्याचारासाठी शिक्षा काय देण्यात आलेली आहे लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियमात? तर कमीत कमी 20 वर्ष सश्रम कारावास ते आजीवन कारावास व द्रव्यदंड किंवा मृत्यूदंड कलम 6 मध्ये ही शिक्षा देण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न. लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 12 नुसार लैंगिक छळ केल्यास खालीलपैकी कोणती शिक्षा होईल? या प्रश्नाचं उत्तर आहे 3 वर्षापर्यंतचा कारावास व द्रव्यदंड दोन्ही शिक्षा होतील. 3 वर्षापर्यंतचा कारावास व द्रव्यदंड. लैंगिक छळ या शब्दाचा अर्थ कोणत्या कलमात देण्यात आलेला आहे? तर कलम 13 मध्ये देण्यात आलेला आहे लैंगिक छळ. ठीक आहे. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न. लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 4 बाबींशी संबंधित आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे अंतर्भेदी लैंगिक हल्ल्यासाठी शिक्षा. काय शिक्षा देण्यात आलेली आहे? तर कमीत कमी 10 वर्षे ते आजीवन कारावास व द्रव्यदंड प्लस द्रव्यदंड सुद्धा असणार आहे. आणि हा अपराध जर 16 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकाच्या संदर्भात घडला असेल तर त्याच्यासाठी शिक्षा काय आहे? कमीत कमी 20 वर्ष ते आजीवन कारावास व द्रव्यदंड. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न. लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 14 नुसार अश्लील साहित्य बनवण्यासाठी बालकांचा वापर केल्यास खालीलपैकी कोणती शिक्षा होईल? या प्रश्नाचं उत्तर आहे 5 वर्षापर्यंत कारावास व द्रव्यदंड. कोणत्याही प्रकारच्या प्रसार माध्यमांमध्ये लैंगिक समाधानाच्या प्रयोजनार्थ बालकाचे अश्लील प्रदर्शन करण्यात आले असेल किंवा त्यासाठी वापर करण्यात आला असेल तर त्याला शिक्षा काय आहे? 5 वर्षापर्यंत कारावास व द्रव्यदंड. ही शिक्षा पहिल्या अपराधासाठी आहे. पहिल्या अपराधासाठी ही शिक्षा आहे. नंतरच्या किंवा दुसऱ्या अपराधासाठी काय शिक्षा आहे? तर 7 वर्षापर्यंत कारावास व द्रव्यदंड. ठीक आहे. लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 35 नुसार खटला चालू झाल्यापासून दिवसात साक्षी पुरावे विशेष न्यायालयात नोंदवले गेले पाहिजेत. या प्रश्नाचं उत्तर आहे 30 दिवसात. जेव्हा या अधिनियमांतर्गत खटला चालू होईल तेव्हापासून 30 दिवसाच्या आत साक्षी पुरावे विशेष न्यायालयात नोंदवले गेले पाहिजेत. विशेष न्यायालय अपराधाची दखल घेतल्यापासून 1 वर्षाच्या आत सुनावणी पूर्ण करेल. आणि हा कालावधी किंवा ही तरतूद कोणत्या कलमात दिलेली आहे? तर याच कलम 35 मध्ये देण्यात आलेली आहे. ठीक आहे. खटला चालू झाल्यापासून 30 दिवसांच्या आत साक्षी पुरावे विशेष न्यायालयात नोंदवले गेले पाहिजे आणि विशेष न्यायालयाने 1 वर्षांच्या आत हे प्रकरण निकाली काढले पाहिजे कलम 35 नुसार. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न. लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कोणत्या कलमांमध्ये विशेष न्यायालयाची प्रक्रिया व अधिकार देण्यात आले आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे कलम 33. कलम 33 मध्ये विशेष न्यायालयाचे अधिकार व प्रक्रिया देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न. लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 नुसार विशेष न्यायालयामध्ये आरोपी व्यक्ती बालक आहे की प्रौढ आहे अशी शंका निर्माण झाल्यास त्याबाबत शहानिशा करून घेण्याचा अधिकार कोणाचा आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे विशेष न्यायालय. या अधिनियमाच्या कोणत्या कलमानुसार विशेष न्यायालय स्थापन केले जातात? तर कलम 28 नुसार प्रत्येक जिल्ह्यातील एका सत्र न्यायालयाला विशेष न्यायालयाचा दर्जा दिला जातो. ठीक आहे. ICDS अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिकेच्या परिपूर्ण तयारीसाठी संदर्भ ग्रंथ आहे. प्राइम पब्लिकेशनद्वारे प्रकाशित ICDS अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका संपूर्ण मार्गदर्शक. हा संदर्भ ग्रंथ महाराष्ट्रातील सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. तसेच ऑनलाईन ॲमेझॉनवरती सुद्धा अवेलेबल आहे. ॲमेझॉनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. तसेच संदर्भ ग्रंथाच्या अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवरती दिसत असलेल्या या नंबरवरती सुद्धा संपर्क करू शकता. ठीक आहे मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण असाच एक महत्त्वपूर्ण सराव प्रश्नसंच पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही जर अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जास्त विद्यार्थी आपल्यासोबत या प्लॅटफॉर्मवरती जोडले जातील. थँक्यू फॉर वॉचिंग.